आज आपण इयत्ता 6वीचा 15वा पाठ बालसभाचा स्वाध्याय पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे 2-3 ओळीत उत्तरे लिहा। त्यामधला अ आहे इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते? उत्तर महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन केले होते। आ बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला? उत्तर या सभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील नीता, तन्वी, निलोफर या मुलींनी व कुणाल, चंदर या मुलांनी सहभाग घेतला। ई बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली? उत्तर बालसभेचे नियोजन करताना 6वीच्या वर्गशिक्षिका, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी तसेच मिनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल, चिनप्पा या सर्वांनी मदत केली। दुसरा प्रश्न आहे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती 8-10 ओळीत लिहा। उत्तर महात्मा फुलेंच्या कार्याची माहिती महात्मा फुले यांनी पुण्यात भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालये काढली, सर्वांनी शिकावे यासाठी ते अहोरात्र झटले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली, वसतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली, पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही हा संदेश दिला, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात। तिसरा प्रश्न आहे तुमच्या वर्गात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे, तुम्ही कोणकोणती तयारी कराल ते क्रमाने लिहा। उत्तर वर्गातील निवडक मुलांची आयोजन समिती नेमू। 2 प्रदर्शनाची तारीख व वेळ स्थळ यांची निवड करू। 3 प्रदर्शनासाठी स्वयंसेवकाची नेमणूक करू। 4 प्रदर्शन मांडण्यासाठी नियोजन करू, प्रमुख पाहुणे, सूत्रसंचालक, अध्यक्ष यांचे नियोजन करू। 5 प्रदर्शन पार पडल्यावर सर्व स्थळांची स्वच्छता करण्याची समिती नेमू। चौथा प्रश्न आहे शाळांमध्ये बालसभांव्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा। इतर कार्यक्रम आहेत स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, शिक्षक दिन, क्रीडा महोत्सव, बालिका दिन, गांधी जयंती, विज्ञान प्रदर्शन आणि बालिका दिन।